उभाटाचा एकही आमदार नव्हता, सांगायची गरज नव्हती, परंतु चुकीचं माहिती येऊ नये म्हणून सांगतो। आपले सदनाचे ज्येष्ठ सदस्य आमचे प्रतोद सुनील प्रभू यांचे वडील स्वर्गवासी झाले आणि त्यामुळे ते अचानकपणे सगळे गेलेत, एवढाच त्यातला फक्त खुलासा, बाकी खुलासा करायचं काही कारण नाही। कुर्सी आहे का? गृह आहे, गृह। हो बोले आले, गृह नाही गृह। चालू करा। 10 मिनिट सभागृह स्थगित करा। तुम्ही चालू 10 मिनिट सभागृह स्थगित करा। असं अनेक वेळा सभागृहात पहिल्यांदा नवीन प्रथा त्या ठिकाणी तुमच्या हातून त्या पवित्र अशा सभागृहामध्ये तुमच्या हातून कुठलीही चूक अशी रेकॉर्डवर येता कामा नये की शेतकऱ्याप्रती तुम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही हे कामकाज रेटून नेण्याचं काम करू नका। असं काही चुकीचं पायंडा पडेल आणि तुमचं नाव कृषी शेतकरी शेतीप्रधान राज्यामध्ये काही नाव घेतलं जावं अशी आमची अपेक्षा नाही। तुम्ही तिथे बसून 10 मिनिट सभागृह तहकूब करा, मंत्र्यांना बोलवा, सचिवांना बोलवा, आपण सुरू करू। चालू करा विजय भाऊ। असं होतं का हो काहीतरी? असं काय करताय तुम्ही मित्रा? ओ शिवतारे साहेब, असं नका करू। हरीश भाऊ थांब ना जरा, चला करा विजय भाऊ। 10 मिनिटात निरोप पाठवा। नाही, मी निषेध तुमच्या या सभागृहामध्ये कृषी मंत्री, राज्यमंत्री त्या गॅलरीमध्ये अदृश्य जरी असली तरी त्या गॅलरीमध्ये या संबंधित एकही माणूस नाही, एकही अधिकारी नाही। हा समस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा अवमान आहे। सभागृहात चर्चा सुरू असताना बच्चू कडू तिकडे महत्वाचा, सगळे अधिकारी पण तिकडेच आहेत, सगळे अधिकारी पण तिकडेच आहेत। म्हणजे सभागृहापेक्षा ती बैठक महत्वाची वाटली तुम्हाला? बोला तरी, रेकॉर्डवर आणा। देशमुखजी रेकॉर्डवर आणा बोलून, हे रेकॉर्डवर आणा ऑफिशियल, बोला की ते सुरू असल्यामुळे इकडे नाही म्हणून, म्हणजे चांगला मेसेज जाईल। अध्यक्ष महोदया, थोडीही आता असं म्हणू आम्ही की लाज लज्जा, भास्करराव, लाज लज्जा शरम विरम काय सगळं गुंडाळून ठेवलंय, इतकं बेशरम तिथं हे झालेलं आहे। आणि त्यामुळं मला या संदर्भात काय तुम्ही बोलवणार आहात? नाही, आपण सुरू करा ना, आपण बोलताय अतिशय महत्वाचा विषय आहे। मगाशी आपण सांगितलं की लगेच चालू करायला पाहिजे सभागृहाचा, विना म्हणजे वेळ घालू नका, आपण बोला आपण साहेब। कोणापासून? मी आहे ना, अध्यक्ष म्हणून बसलोय ना मी, आपण माझ्याकडे बघून बोला। असं करा, बाकीच्यांना जाऊ द्या, आपण दोघेच बोलू। चालतंय, मला काय अडचण नाही, आपण बोला साहेब, बोला। त्यांनाही जाऊ देत। अध्यक्ष महोदय, मी आपण बसून घ्या, आपले सिनियर सदस्य बोलतायत, आपण बसून घ्या साहेब, बोला आपण बोला साहेब, बोला आपण साहेब, आपण बोला अध्यक्ष महोदय, कारण खरं म्हणजे इतके वर्ष झाले आम्ही सभागृहात पाहतोय, सुधीरभाऊ सारखे ज्येष्ठ सदस्य या ठिकाणी बसलेत, किमान त्या खात्याचा मंत्री नसेल तर ते त्यावेळेस 5 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी सभागृह तहकूब झालेला आहे। आणि ठीक आहे, तुमची आता मी शब्द कोणता वापरावा, ही दादागिरी, ही हुकुमशाही पद्धत, सभागृहावर कामकाज अशी पद्धत कधीच नव्हती। आणि याला तर पुन्हा दुसरा नवीन शब्द असा आहे की बेमुरवतखोरपणा जो आहे तो इथे दिसतोय। बेजबाबदारपणापेक्षा बेमुरवतखोरपणा, इतकं शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रश्न सुरू असताना तिकडचे सदस्य बोलतील सन्माननीय, इकडचे बोलतील, त्या खात्याचा मंत्री जवळपास त्या संबंधित पणन नाही, जलसंधारण नाही, जलसंपदा नाही, कृषी नाही, म्हणजे जे विषय विरोधकांच्या प्रस्तावात आहेत त्यातील एकही खात्याचा मंत्री असू नये,
आणि फक्त झालं ते. अध्यक्ष महोदय, ह्या ठिकाणी चर्चेला झाली, बरीच चर्चा पुढे गेली होती. खरं तर अनेक घोषणा, लोकप्रिय घोषणा केल्या गेल्या. या ठिकाणी नाही, आता मी सुधीर भाऊंची नक्कल बिकल मी काही करू शकत नाही, अजिबात नाही. आणि मला नाना तुम्ही भाग पाडू नका.